सर्वांना नमस्कार. अर्थात मी दामू आपल्या डी-एम रियालिटी चेक या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतोय. मुळात आज आपण अ, आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या 2 अप्पर आयुक्त कार्यालयाअंतर्गत जी माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मिळालेली आहे, त्या माहिती अंती शासकीय आश्रमशाळांमध्ये जी रिक्त पदं आहेत, ती रिक्त पदं या ठिकाणी नेमकी कोणती, किती आहेत, ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे आदिवासी विकास विभागाला एकतर जे काही रोजंदारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन, दुसरीकडे आदिवासी विकास विभागाने बाह्यस्त्रोत कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया करणं आणि या सगळ्यांमध्ये एक रियालिटी आपण बघूया, की जागा किती रिक्त आहेत. माहितीचा अधिकार आहे. मुळात माहितीच्या अधिकारामध्ये जी काही माहिती होती, ती माहिती या ठिकाणी आदिवासी विकास विभाग अप्पर आयुक्त जे जनमाहिती अधिकारी आहेत, अविनाश शिवरामे साहेब, त्यांनी या ठिकाणी ही माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. आता त्यामध्ये रिक्त पदं किती आहेत ते आपण बघूया. मित्रांनो, या ठिकाणी बघा, की अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक, एकत्रित सर्व शासकीय आश्रमशाळा, त्यामध्ये मंजूर पदं, भरलेली पदं आणि रिक्त पदांचा गोषवारा आपण बघतोय. तर यामध्ये सुरुवातीला जी पदं आहेत, ही नाशिक अप्पर आयुक्त कार्यालयाअंतर्गत येणारी पदं आहेत शासकीय आश्रमशाळांमधली. त्यामध्ये माध्यमिक मुख्याध्यापकांची मंजूर पदं आहेत 182, भरलेली 131, रिक्त आत्ताच्या घडीला 51 पदं ही रिक्त आहे. त्यानंतर जे कनिष्ठ माध्यमिक शिक्षक 393 पदं मंजूर, 295 भरलेले आहेत, 98 पदं ही रिक्त आहेत. त्यानंतर प्राथमिक मुख्याध्यापकांची जी पदं आहेत, त्यामध्ये 31 पदं ही या ठिकाणी मंजूर आहेत, 10 भरलेले आहेत, 21 पदं मुख्याध्यापकांची रिक्त आहेत. त्यानंतर माध्यमिक शिक्षक जे आहेत, त्यापैकी 726 पदं मंजूर आहेत, 571 भरलेली आहेत, आत्ता घडीला 155 रिक्त आहेत. पदवीधर प्राथमिक शिक्षक जे आहेत, त्याची 212 पदं मंजूर आहेत, 119 भरलेले आहेत, 93 पदं रिक्त आहेत. त्यानंतर प्राथमिक शिक्षक मराठी 1272 पदं मंजूर आहेत, 707 भरलेले आहेत, तर 565 पदं ही आजच्या घडीला रिक्त आहेत. प्राथमिक इंग्रजी विषयाची 40 पदं या ठिकाणी मंजूर आहेत आणि 40च्या 40 रिक्त आहेत. अधीक्षकांच्या बाबतीमध्ये जे पुरुष, त्यामध्ये 211 पदं ही मंजूर आहेत, 212 पदं मंजूर आहेत, 198 पदं भरलेली आहेत, 14 पदं रिक्त आहेत. स्त्री अधीक्षकमध्ये 212 मंजूर आहेत, 183 भरलेले आहेत, तर 29 पदं या ठिकाणी रिक्त आहेत. ग्रंथपालांची 50 पदं या ठिकाणी मंजूर आहेत, 26 भरलेले आहेत आणि 24 रिक्त आहेत. प्रयोगशाळा सहाय्यक 50 पदं या ठिकाणी मंजूर आहेत, 25 भरलेले आहेत, 25 रिक्त आहेत. वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिकमध्ये 49 पदं मंजूर आहेत, 12 भरलेले आहेत, तर 37 रिक्त आहेत आणि कनिष्ठ लिपिकमध्ये 145 मंजूर पदांपैकी 95 भरलेले आहेत, तर 50 रिक्त आहेत. म्हणजे टोटली जर आपण हा गोषवारा बघितला वर्ग 3 कर्मचाऱ्यांचा, तर या ठिकाणी 2372 एकूण मंजूर पदं आहेत, एकूण भरलेली पदं आहेत. 3574 एकूण मंजूर आहेत, त्यापैकी 2372 भरलेले आहेत. तर या ठिकाणी 1202 ही पदं काय आहेत, आजच्या घडीला काय आहेत, रिक्त आहे. म्हणजे हा जो आकडेवारी आहे, ही अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक अंतर्गत आजच्या घडीला माध्यमिक मुख्याध्यापक, शिक्षक, प्राथमिक मुख्याध्यापक, माध्यमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक जे इंग्रजी मराठी, अधीक्षक पुरुष स्त्री, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक अशी टोटल आजच्या घडीला 1202 पदं रिक्त आहेत.
त्यानंतर वर्ग 4 ची जी पदं आहेत त्यामध्ये स्वयंपाकी हे जे पद आहे त्यामध्ये 411 मंजूर आहेत. तर 651 भरलेले आहेत. म्हणजे 240 अतिरिक्त स्वयंपाकी आहेत तिथे. चौकीदारांची 212 मंजूर आहेत, 98 भरलेले आहेत, 114 रिक्त आहेत. अशी एकत्रित या ठिकाणी गृहपाल, सहाय्यक शिक्षक, मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक, चित्रकला शिक्षक वगैरे, नर्स वगैरे जी काही मंजूर पदं आहेत ती या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. मुळात मित्रांनो, आपल्याला अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही आहे, की माध्यमिक जे शिक्षक आहेत त्यांची 98 पदं रिक्त आहेत. त्यानंतर 155 रिक्त आहेत. त्यानंतर पदवीधर शिक्षक जे आहेत त्यांची 93 पदं रिक्त आहेत. मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यमाची प्राथमिक शिक्षकांची जवळ-जवळ या ठिकाणी मराठी माध्यमाची 565 आणि इंग्रजी माध्यमाची 40 पदं रिक्त आहेत. तर आजच्या घडीला ही पदभरती होणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु एकीकडे पदभरती न होणं, एकीकडे रोजंदारी कर्मचाऱ्यांना आदेश न देणं आणि कंत्राटदारांना आदेश देणं हा प्रकार सध्या आदिवासी विकास विभागामध्ये बघायला मिळतो. दुसरी एक PDF आहे ती आपण एक माहिती घेऊ. दुसरा जो गोषवारा आहे हा आदिवासी विकास जे सहाय्यक आयुक्त आहेत म्हणजे अप्पर आयुक्त अमरावती यांच्या अखत्यारीतला या ठिकाणी ही जी पदं आहेत ती पदं या ठिकाणी 31/7/2025 अखेर शाळानिहाय या ठिकाणी माहिती आहे. आता यामध्ये टोटल पेसा आणि नॉन पेसा असं एकत्रित ही माहिती आहे. या ठिकाणी बघा सुधारित आकृतीबंधानुसार शासकीय आश्रमशाळा मंजूर भरलेली व रिक्त पदांची माहिती 31/7/2025 अखेरची आहे. आता यामध्ये माध्यमिक मुख्याध्यापक जे शिक्षक आहेत प्राथमिक मुख्याध्यापक, माध्यमिक शिक्षक, पदवीधर प्राथमिक शिक्षक, त्या ठिकाणी प्राथमिक शिक्षक मराठी, प्राथमिक शिक्षक इंग्रजी यांची आपण एकंदरीत या ठिकाणी माहिती घेतोय. यामध्ये बघा मित्रांनो एकूण माध्यमिक मुख्याध्यापकांची जवळ-जवळ 10 पदं या ठिकाणी रिक्त आहेत. 10 पदं या ठिकाणी रिक्त आहेत. त्यानंतर अत्यंत महत्त्वाची प्राथमिक मुख्याध्यापकांची जी पदं आहेत ती जवळ-जवळ 5 रिक्त आहेत अमरावती विभागामध्ये. माध्यमिक शिक्षकांची जवळ-जवळ रिक्त पदं आहेत 171. त्यानंतर जे पदवीधर प्राथमिक शिक्षक आहेत त्यांची 23 पदं या ठिकाणी रिक्त आहेत. त्यानंतर प्राथमिक शिक्षक मराठी त्यांची जवळ-जवळ 204 पदे या ठिकाणी रिक्त दिसत आहेत. प्राथमिक शिक्षक इंग्रजी जवळ-जवळ या ठिकाणी 49 पदे या ठिकाणी रिक्त आहेत. त्यानंतर अधीक्षक रिक्त पदं 7 आहेत. स्त्री अधीक्षिका जवळ-जवळ त्यांची पदं 8 रिक्त आहेत. ग्रंथपालांची या ठिकाणी 6 आहेत. 10 पदं प्रयोगशाळा सहाय्यकाची आहेत. वरिष्ठ लिपिकांची अशी जवळ-जवळ या ठिकाणी पदं खाली आहेत. मुळात आपल्याला अत्यंत महत्त्वाची गोष्ट ती ही आहे की प्राथमिक शिक्षकांची या ठिकाणी 49 इंग्रजी माध्यमाची रिक्त आहेत. 204 पदं ही प्राथमिक शिक्षकांची आहेत. पदवीधर प्राथमिक शिक्षक जे आहेत ते 23 खाली आहेत. त्यानंतर माध्यमिक शिक्षक या ठिकाणी रिक्त पदं आहेत माध्यमिक शिक्षकांची 171. तर एकंदरीत मित्रांनो आपण ही जी काही माहिती बघतोय ती आपल्याकडे 2 विभागांची जी माहिती आपल्याला मिळालेली आहे किंवा ज्या एका सरांनी आपल्याला पाठवलेली आहे. तर मुळात ही माहिती बघणं का गरजेचं आहे आणि बघा इथं या ठिकाणी आपण झूम करून दाखवतोय. ही जी माहिती आहे ही माहिती पेसा आणि नॉन पेसा अशी या ठिकाणी माहिती उपलब्ध आहे आणि यामध्ये प्रत्येक शाळेचं नाव असेल, त्यानंतर विभाग असेल, गाव असेल, जिल्हा असेल ते या ठिकाणी काय केलेलं आहे माहिती देण्यात आलेली आहे आणि वर्ग दिलेले आहे. तर मित्रांनो आपल्या या व्हिडिओमध्ये आपण अप्पर आयुक्त नाशिक, त्यानंतर अप्पर आयुक्त अमरावती
या 2 अप्पर आयुक्तांच्या अंडरमधली माहिती या ठिकाणी आपण बघितली. अजून जे अप्पर आयुक्त येत आहेत, त्यांची माहिती आपण ठाणे असेल यांची माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करतोय. जशी माहिती आपल्याला मिळेल तुमच्यापर्यंत ठेवण्याचा माझा छोटासा प्रयत्न असेल. मुळात आदिवासी विकास विभागामध्ये भरती प्रक्रिया होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण जी मुलं, जे कर्मचारी जवळ-जवळ 9-9, 10-10 वर्ष रोजंदारी कर्मचारी म्हणून काम करत होते, त्यांना यावर्षी 9 वर्ष, 8 वर्ष, 7 वर्ष, 6 वर्ष होऊनही त्या ठिकाणी रोजंदारी नियुक्ती दिलेली नाहीये. त्यांना त्या ठिकाणी अ, कंत्राटी स्वरूपावरती बाह्यस्त्रोतद्वारे नियुक्ती देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता त्या ठिकाणी मंजूर रिक्त पदांवरती भरती प्रक्रिया होणं तरी अत्यंत गरजेचं आहे. जेणेकरून जर अशी पदं भरली जाणार नसतील तर नियुक्ती अ, जी काही भरती प्रक्रिया आहे ती होणं गरजेचं आहे, की जेणेकरून त्या ठिकाणी अ, मुलं जी आहेत ही कायमस्वरूपी लागतील. कारण महाराष्ट्र शासनाने टी-ई-टी, सी-टी-ई-टी पास आउट झालेल्या मुलांनाच आम्ही नियुक्ती देतोय, अशा पद्धतीने भूमिका घेतलेली आहे. आदिवासी विकास मंत्री तशी भूमिका घेत आहेत आणि त्यामुळे एकंदरीत ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची अशी आहे, की भरती प्रक्रिया होणं गरजेचं आहे. तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. आपण थांबूया. जोहार. जय संविधान.